हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्व्हिस चार्जेस पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा गोंधळतात का? आणि ह्याच सर्व्हिस चार्जेसच्या सगळ्या चक्करमध्ये देशात असलेली हॉटेल चेन बार्बिक्यू नेशन हिला आता CCPA ने इशारा दिलेला आहे. आता नेमकं घडलं असं तर CCPA जे आहे ते म्हणलं तर सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी. आता या अथॉरिटीनं जेव्हा चेक केलं की सर्व्हिस चार्जेस जे आहेत हे खूप महागडे आहेत, तर साधारण व्यक्तीला ते परवडण्यासारखे नाहीयेत. जर आपण बघितलं जेव्हा आपल्याला बिल येतं एखाद्या रेस्टॉरंट मधून बाहेर आल्यानंतर त्याच्यावर फक्त CGST आणि SGSTच लागली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जो सर्व्हिस चार्जेस आहेत ते जे कोणते कस्टमर तिथे येतात त्यांच्या मनावर आहे ते त्यांना भरायचे की नाही भरायचे. म्हणजे जर एखादा साधारण व्यक्ती हॉटेलमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस तो त्याच्या खिशाला बघून तो बिल करतो, परंतु ते बिल आल्यानंतर टॅक्सच्या व्यतिरिक्त तिथं जे असतं ते असतं सर्व्हिस चार्जेस. आता CCPA ने हा असा इशारा दिलेला आहे की भारतात आता त्यांनी तर म्हणजे ऑलरेडी हा जो इशारा आहे तो बार्बिक्यू नेशन साठी तर आता त्यांनी केलेला आहे. आणि बार्बिक्यू नेशनला त्यांनी असाही आदेश दिलेला आहे की जितक्या कस्टमर्स कडून त्यांनी आतापर्यंत जे सर्व्हिस चार्जेस घेतलेले आहेत त्यांना ते परत द्यायचे. त्या व्यतिरिक्त जितके बाकीचे पण हॉटेल चेन्स आहेत पूर्ण देशभरामध्ये त्यांना सर्व्हिस चार्जेस जे आहेत ते कस्टमरसाठी ऑप्शनल आहे. म्हणजे आता जर ते कस्टमरला वाटलं की मला हे सर्व्हिस चार्जेस द्यायचे आहेत तरच त्यांनी ते सर्व्हिस चार्जेस भरावे, नाहीतर त्यांना काही एक गरज नाहीये. आणि जर सर्व्हिस चार्जेस भरले नाही तर त्याच्यावर हॉटेलची कोणतीही जोर जबरदस्ती चालणार नाही असा इशारा आता CCPA ने दिलेला आहे. आता तुम्हालाही या सर्व्हिस चार्जेसचे कधी म्हणजे जास्त गोंधळले आहेत का, किंवा तुम्हाला या सर्व्हिस चार्जेसचा त्रास झालेला आहे का? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट.